Welcome student. Today we will discuss the product of vectors. Product of vectors बाबत आज आपल्याला चर्चा करायची. The product of two vectors is defined in two different ways. दोन पद्धतीने आपल्याला product define करता येतो vector मध्ये. One form of product result in a scalar quantity. एक product आपल्याला काय म्हणतो scalar quantity मध्ये म्हणतो आणि other gives the vector quantity. दुसरा जो आहे तो vector form मध्ये म्हणतो. म्हणजे product of two vectors दोन पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट करता येतात. एक स्केलर क्वांटिटी मध्ये येतो आणि दुसरा जो येतो तो वेक्टर क्वांटिटी मध्ये. नाव आता अँगल बिटवीन टू वेक्टर्स आपल्याला आधी लक्षात घ्यायचे. फेर टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार एंड बी बार आर प्लेस्ड सच दैट देयर इनिशियल पॉइंट कोइंसाइड दे फॉर्म एन अँगल थीटा. म्हणजे जेव्हा एखाद्या दोन वेक्टरचा इनिशियल पॉइंट जर कोइन्सिडेंट होत असेल त्यावेळेस काय होणार आहे अँगल त्या ठिकाणी काय होणार आहे. द मेजर्स ऑफ अँगल नथिंग बट 0 टू पाय बाय पाय पर्यंत 0 पासून तर 180 पर्यंत ते आपल्याला मोजता येऊ शकते. द अँगल बिटवीन ए बार एंड बी बार इज आल्सो डिनोटेड बाय ए बार कॅप बी बार असं आपण डिनोट केला पाहिजे. आता आपण पाहिलं दोघांचे इनिशियल पॉइंट असेल तर काय तयार होतं दोघांमध्ये दोन मीटर मध्ये एक अँगल विशिष्ट तयार होतो आणि मग तो अँगल आपल्या ठिकाणी मेजर करायचा आहे. The angle between the collinear vectors is 0. आता जर दोन वेक्टर जर कोलिनियर असेल एकाच एक कोलिनियर मध्ये हा पहिला वेक्टर दुसरा वेक्टर आहे बी बार कोलिनियर त्याच्यामध्ये अँगलच फॉर्म होत नाही दोघांचे इनिशियल पॉइंट सेम होत नाही आणि मग इनिशियल पॉइंट सेम न झाल्यामुळे अँगल तयार होत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अँगल किती असतो 0 असतो. इफ दे पॉइंट्स इन द सेम डायरेक्शन ते कशा असतात सेम डायरेक्शन असतात. ठीक आहे. अँड पाय द कोलिनियर वेक्टर्स अँगल दुसरा पण होऊ शकतो पाय पण मात्र डायरेक्शन कशा होणार आपण अपोजिट वापरतो. समजा सी बार याच्या कसं आहे तो अपोजिट साइडला आहे डायरेक्शन जर अपोजिट असेल तर मात्र अँगल किती तयार होतो पाय. इफ दे आर इन अपोजिट डायरेक्शन सेम डायरेक्शनला 0 अँगल तयार होणार आणि अपोजिट डायरेक्शनला काय तयार होणार अँगल पाय एवढा अँगल त्या दोघांमध्ये तयार होणार आहे. नाउ स्केलर प्रोडक्ट. आता दोन प्रकारच्या क्वांटिटी आपल्याकडे आपण सांगितलं आपल्या दोन मध्ये एक प्रॉडक्ट होणार आहे स्केलर क्वांटिटी मध्ये त्याचं उत्तर येणार आहे आणि पहिले दुसऱ्याचं उत्तर वेक्टर क्वांटिटी मध्ये त्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दिस स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार एंड बी बार इज डिनोटेड बाय ए बार डॉट बी बार एंड इज डिफाइंड एज ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉडुलस ऑफ ए बार इनटू मॉडुलस ऑफ बी बार cos थीटा. अशा पद्धतीने तो डॉट प्रॉडक्ट रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणून थीटा आपल्याला गरज होते. मग थीटा कसा असला पाहिजे 0 टू पाय बाय 2 पर्यंत असला पाहिजे. त्याच्यामध्ये अँगल काय होत असतो वेअर थीटा इज अँगल बिटवीन द ए बार एंड बी बार. मग आपला फॉर्म्युला लक्षात आला डॉट प्रॉडक्टचा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार cos थीटा असा फॉर्म्युला आहे. ए बार डॉट बी बार इज द रियल नंबर दॅट इज अ स्केलर क्वांटिटी. त्याचं उत्तर मात्र आपल्याला टोटल काय मिळणार आहे रियल नंबर मिळणार आहे म्हणजे स्केलर मिळणार आहे. इज कॉल्ड डॉट प्रॉडक्ट. त्याला एक नाव काय दिले आपण डॉट प्रॉडक्ट देखील म्हणलेले इज आल्सो कॉल्ड स्केलर प्रॉडक्ट. म्हणजे आपण याला डॉट प्रॉडक्ट म्हणू शकतो डॉट वर दुसरं पण आपण याला म्हणू शकतो स्केलर प्रॉडक्ट बिकॉज ऑफ आन्सरिंग रियल नंबर आणि रियल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स्केलर असं म्हणतो. डॉट प्रॉडक्ट इज आल्सो कॉल्ड स्केलर प्रॉडक्ट. ओके इथपर्यंत आपण पाहिलं. नाउ नोट if either a bar is 0 or b bar is 0 then theta is not defined. theta त्यावेळेस काढू शकत नाही जर वेक्टर दोन्ही 0 असेल theta आपण काढता येणार नाही. if in this case we define a bar or b bar is equal to 0. खरं तर a bar इथं 0 बार पाहिजे 0 बार पाहिजे. ठीक आहे. a bar आणि b bar जर 0 बार जर असेल म्हणजे there is no any लेंथ वगैरे त्याचे काय असणार नाही आणि मग त्यावेळेस आपल्याला थीटा डिफाइन करता येणार आणि थीटा दाखवता येणार नाही. पहिली केस आपल्या समोर लक्षात आली जेव्हा दोन्ही वेक्टरचे किंमत जर 0 असेल तर किंवा दोघांपैकी एक जरी 0 असेल तरी आपल्याला त्याच्यामधला अँगल फाइंड आउट करता येत नाही. आता दुसरी केस आपल्याला पाहिजे दुसरी नोट पाहिजे की थीटा इज 0. मात्र पॉसिबिलिटी काय थीटा जर 0 असेल तर काय होईल ए बार डॉट बी बार इज मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार cos 0. cos 0 ची किंमत काय आहे 1. cos 0 ऑलवेज 1 आणि म्हणून
त्याचं उत्तर काय दिलं पाहिजे? ए बार मॉड्युलस ऑफ ए बार अँड मॉड्युलस ऑफ बी बार असं दिलं पाहिजे. इन पर्टिक्युलर केस ए बार डॉट ए बार, बऱ्याच वेळा आता ए बार डॉट ए बार समजा तोच फॅक्टर आहे ए बार आणि परत ए बार, तर त्याच्यामधला जो अँगल आहे तो 0 झाला आणि ए बार डॉट ए बार किंमत मॉड्युलस ऑफ ए स्क्वेअर असं दिलं पाहिजे. त्याचं कारण असं सांगितलंय as theta becomes 0. आता तिसरा नोट का आपण जाऊया. इफ थीटा इज इक्वल टू पाय, पाय म्हणजे काय झालं? आपले जे पॉइंट्स आहेत किंवा वेक्टर्स आहेत ते इकडे ए बार त्या साइडला इकडे बी बार, त्याच्यामध्ये अँगल थीटा झाला पाय. देन व्हॉट हॅपन? ए बार डॉट बी बार इज मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार cos पाय. cos पायची किंमत इथे मायनस, म्हणून त्याची किंमत इथे मायनस लिहिली. आपण ते म्हणून लिहित नाही कारण की cos पाय हा नेहमी असतो -1 आणि म्हणून त्याचं उत्तर काय येतं? मायनस टाइम मॉड्युलस ऑफ ए बार अँड मॉड्युलस ऑफ बी बार. इथं प्लस टाइम आला, इथं मायनस टाइम आला, दोघांमधला फरक. ठीक आहे. चौथ्या नोट का आपण जाऊया. इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल देन थीटा बिकम्स पाय बाय 2. थीटा जर पाय बाय 2 असेल तर cos थीटा काय? cos पाय बाय 2 उत्तर किती येतं? 0. म्हणून त्यांच्यामधलं डॉट प्रॉडक्ट बिकम्स काय असलं पाहिजे? 0 असला पाहिजे. हे लक्षात आलं. जेव्हा डॉट प्रॉडक्ट 0 असेल थांबच विचार करू. फिर ए बार डॉट बी बार इज 0 देन आयदर ए 0 और बी जे काय थीटा बिकम्स पाय बाय. ठीक आहे. म्हणजे आता हे लक्षात आपल्याला घेतलं की ए बार आणि बी बार जर परपेंडिक्युलर असेल तर काय सांगता येईल आपल्याला? देअर प्रॉडक्ट बिकम डॉट बिकम्स 0 आणि डॉट प्रॉडक्ट बिकम्स 0 आयदर ए इज 0 और बी इज 0 और थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. also ए बार डॉट बी बार and मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ cos थीटा बी बार ए बार उलट जर लिहिलं तर आपण किंवा इथं कम्युनिटी काय दाखवलं? आपण ए बार डॉट ए बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. इथं कोणती प्रॉपर्टी? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी या ठिकाणी बोल्ड झालेली. ठीक आहे. ओके. पाचव्या नंबरची नोट. डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर द वेक्टर ऍडिशन. मग इफ ए बार बी बार सी बार आर द 3 वेक्टर्स दे ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट बी बार प्लस सी बार, जेव्हा ओव्हर ऍडिशन वरती हा डॉट प्रोडक्ट वापरला तर डिस्ट्रीब्युटिव्ह असं म्हणलं जातं. माय करेक्ट ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार असं लिहिलं पाहिजे. ओव्हर ऍडिशनचा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ते आपल्याला पाचवी नोट सांगा. सहावी नोट काय सांगते बघा. इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स m and n आर द स्केलर दे आकडे m टाइम्स a bar n टाइम डॉट m टाइम्स b bar I can write m outside take dot product between a bar and b bar. दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं m टाइम्स a bar dot with b bar I can write m outside a bar dot b bar I can write a bar dot b bar times m. कसं लिहिलं तरी तो चालू शकतो. सातव्या प्रॉपर्टी मध्ये आपण आलो मॉड्युलस ऑफ a bar dot b bar is less than equal to a bar modulus of a bar and modulus into modulus of b bar. This is known as Cauchy-Schwarz inequality असं त्याला म्हणलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं डॉट प्रोडक्टचं. फाइंडिंग द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आपल्याला काय शिकायचं? फाइंडिंग द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. इफ थीटा बी द अँगल लाइज बिटवीन द 0 टू पाय. आपल्याला म्हणजे अँगलची किंमत किती येते? 0 टू पाय थीटा मध्ये. बिटवीन द टू नॉन झिरो वेक्टर्स a bar and b bar is given by cos theta is equal to a bar dot b bar divided by modulus of a bar and b bar and then theta becomes cos inverse of a bar dot b bar divided by modulus of a bar and b bar. असं त्याचा फॉर्म्युला. कारण की हा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय झाला? a bar dot b bar is equal to modulus of a bar and modulus of b bar cos theta. cos theta nothing but हे दोघांना व्हॅल्यू पाठवा a bar dot b bar divided by modulus of a bar and modulus of b bar असा आपल्याला cos theta चा फॉर्म्युला तयार होतो आणि अँगल बिटवीन टू वेक्टर्स आपण सहज त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून काढू शकतो. ओके. ठीक आहे. नाउ नोट. आता आपल्याला थीटा फाइंड करायचं. त्याच्यासाठी नोट आपल्याला बाजूला लक्षात घ्यायचं. ही थीटा लाईज बिटवीन 0 टू पाय म्हणजे तो झाला ॲक्युटायनल. इथं बघा हा जो आहे तो कशामध्ये म्हणतो? ॲक्युटायनल मध्ये. लाईन बिटवीन 0 टू पाय पाय बाय दे cos थीटा अलवेज पॉझिटिव्ह. कारण की आपण जर चरणामध्ये चार चरणामध्ये जर विचार केला तर आपल्याला माहिती फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा नेहमी कसा असतो? ऑल पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये cos नेहमी कसा असतो? पॉझिटिव्ह असतो.
If theta is equal to pi by 2, then cos theta becomes 0 because of pi. Pi by 2 जर असेल तर cos theta किंमत काय असेल 0 असते. त्याचा डॉट प्रॉडक्ट आपण 0 होणार आहे. डॉट प्रॉडक्ट becomes 0 होणार आहे. डॉट प्रॉडक्ट greater than 1 असेल तर we are in first product. Less than असेल तर we are in second product. बघा theta lies between pi by 2 to pi. Then cos theta a bar dot b bar upon modulus of a bar modulus of less than 0 because of a bar dot b bar less than 0 होणार आहे. त्याच्यावर आपण ठरवू शकतो की त्याचं उत्तर काय आहे. सिंगल प्रॉडक्ट देणार आहे. आपण इज इक्वल टू 0 ठरवू शकतो की त्याचं उत्तर pi by 2 होणार आहे. किंवा a bar dot b bar greater than 0 त्याच्यावर ठरवू शकतो की तो लाइज इन फर्स्ट प्रॉडक्ट असं आपण सांगता येऊ शकतो. ठीक आहे. In particular scalar product I bar j bar k bar the vectors पहिली केस मध्ये आपण काय बरं I bar dot I bar j bar dot j bar आणि k bar dot k bar या सगळ्यांचं उत्तर काय वरच होतं. त्याचं कारण काय आपल्याला माहिती आहे I bar या I bar चा आणि I bar याचा मॉडेल जर काढलं तर 1 * 1 येतं आणि cos theta त्यांच्यामध्ये अँगल जो आहे तो 0 असतो. 0 म्हणजे उत्तर तिथे येतं म्हणून हे सगळ्यांचं उत्तर वर येतं. I bar dot I bar j bar dot j bar k bar dot k bar 1. Second case I bar dot j bar dot k bar dot I bar equal to 0 because of those are in perpendicular condition आणि म्हणून त्याचं उत्तर काय आहे 0. The scalar product of vectors a bar is a1 I bar a2 j bar a3 k bar and b bar is equal to 1 I bar b2 j bar b3 k bar. I can write here a bar dot b bar त्याचं उत्तर काय आहे a1 I bar a2 j bar a3 k bar dot b1 I bar b2 j bar b3 k bar आणि मग उत्तर काय होईल a1 b1 times I bar a2 b2 a1 पुन्हा गुणाकार आपल्याला a1 a2 times I bar नंतर a1 0 येतं का क्रॉस प्रॉडक्ट a1 a2 b2 टाइम्स j bar आणि लास्ट केस a3 b3 टाइम्स काय आलं k bar. आता बाकीचं डॉट प्रॉडक्ट आपण करायचं I bar dot I bar त्याचं उत्तर किती येतं 1 आणि I bar dot j bar त्याचं उत्तर 0 होतं. म्हणून आपण असा प्रॉडक्ट या ठिकाणी काय शिल्लक राहतो. आणि आता जर I want to find the angle between two vectors तर कसं काढणार बघा. आपल्याला माहिती आहे cos theta चा मेजरमेंट a bar dot b bar for modulus of a bar and modulus of b bar. तर वरती जे उत्तर येते ते कसं येईल बघा. इथे a1 b1 आयटी की पण नाही ना a1 b1 a2 b2 a3 b3 असं उत्तर येईल. मग वरती उत्तर येते a1 a2 सॉरी a1 b1 a2 b2 a3 b3 डिवाइड बाय मॉड्युलस काढून अंडर मध्ये उत्तर द्यायचं असतं a1 स्क्वेअर a2 स्क्वेअर a3 स्क्वेअर आणि दुसऱ्यामध्ये काय b1 स्क्वेअर b2 स्क्वेअर आणि b3 स्क्वेअर. ओके म्हणजे अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला फाइंड करता येतं. हा डॉट प्रॉडक्ट आपण व्यवस्थित देखील लिहू शकतो की जर द्यायचं झालं तर काय करतात बघा a1 b1 इथे येतं I bar dot I bar a1 b2 इथे येतं I bar dot j bar. त्यानंतर a1 b3 I bar dot k bar. दुसऱ्या केस मध्ये उत्तर आलं a2 b1 I bar dot j bar dot I bar. त्यानंतर a2 b2 j bar dot j bar a2 b3 j bar dot k bar जर लक्षात द्यायचं असेल तर आणि a3 b1 k bar dot I bar a3 b2 k bar dot j bar लास्ट केस a3 b3 k bar dot k bar आणि मग त्या स्केलरच्या रिलेशननुसार k bar dot k bar उत्तर वर आणि k bar I bar dot j bar dot k bar dot I bar काही असं उत्तर जुळेल. म्हणून एवढे फक्त याचं उत्तर वन याचं 0 याचं 0 हे 1 हे 0 हे 1 हे 0 असे डॉट प्रॉडक्टचं उत्तर आपल्याला मिळतं 0 0 आणि या दोघांचं 0 लास्ट केसचं आणि म्हणून उत्तर आपण काय लिहायचं बघा a1 a b1 b2 b1 b2 आणि a3 b3 म्हणजे a1 b1 a2 b2 आणि a3 b3 असं उत्तर आपण लिहिता येऊ शकतो. ठीक आहे त्यासाठी मी मुद्दाम करून दाखवलं.
आता मॉड्युलस ऑफ ए बार तुम्ही म्हणता हे डायरेक्ट कसं लिहिलं तर मॉड्युलस ऑफ ए बार मध्ये काय करतो आपण अंडर रूट आई जे काही असतं गुणकांच्या वर्गाच्या बेरजेचा वर्ग मग a1 स्क्वेअर a2 स्क्वेअर आणि a3 स्क्वेअर व्हॉट अबाउट b बार तर इथे काय लिहिलं आपल्याला b1 स्क्वेअर b2 स्क्वेअर आणि b3 स्क्वेअर त्याच्यावर आपण हे त्याच्यामध्ये अँगल सगळं काढू शकतो जर आपल्याला दोन वेक्टर दिले असेल इन टर्म्स ऑफ आयजेकेच्या फॉर्म मध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये अँगल सगळं फाइंड करता येऊ शकतो ओके नाउ वी सी द प्रोजेक्शन प्रोजेक्शन म्हणजे काय असतं की साधारणपणे अशी एका सूर्यप्रकाश इथे सावली त्याच्यावर पडणे त्याला प्रोजेक्शन असं म्हणणार आहे PQ आणि PR रिप्रेझेंट द वेक्टर A bar and B bar दिस इज PQ and PR represent the vector this is R A bar and B bar A bar काय रिप्रेझेंट करतो PQ आणि B bar हा जो R आहे तो PR काय रिप्रेझेंट करतो B bar with the same initial point P if M is the foot of the perpendicular from R M काय घेतला आपण foot of the perpendicular from R घेतला इथून तुम्ही घेतला ऑब्जेक्ट अँगल असेल किंवा ॲक्यूट अँगल असेल to the line containing PQ then PM modulus of PM bar is called the scalar modulus of PM bar is called the scalar projection of the bar on the मग हा जो एवढा जो मॉड्युलस आहे मॉड्युलस म्हणजे एवढं जे अंतर आहे PM इतकं त्याला काय म्हणायचं प्रोजेक्शन ऑफ B bar on A bar B bar चं A bar वर पडलेली छाया सावली that represents the projection ठीक आहे we can think if it is a shadow of B bar or A bar then sun is overhead म्हणजे त्याच्यावर सन जो सन जो आहे तो त्याच्या डोक्यावर आल्यानंतर जे काही सावली पडते शॅडो पडते त्याला काय म्हणायचं आपल्याला प्रोजेक्शन ऑफ B bar on A bar the scalar projection B bar on A bar is modulus of PM bar then modulus of it can be written as modulus of B bar cos theta मग आपण इथे डिवाइड काय A bar आणि modulus of A bar घेऊ म्हणजे वरचं जे उत्तर आहे ते आपल्याला A bar dot B bar न डिनोमिनेटर बाय modulus of A bar the vector projection of B bar on A bar that is PM modulus of PM bar in PM cap where cap आता हा जो आहे एखादा वेक्टर जो आहे तो आपल्याला their projection corresponding modulus and corresponding unit vector च्या माध्यमातून जर दिला तर A cap is a unit vector along A bar मग आता ह्याचा अर्थ जर आपण PM चा विचार करतो तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिले तर उत्तर काय A bar dot B bar divided by modulus of A bar times A cap आणि मग A cap can be converted into A bar divided by modulus of A bar मग A bar dot B bar into A bar divided by modulus of A bar bracket square असं त्याचं आपल्या या ठिकाणी उत्तर आहे पण हे कोणत्या फॉर्म मध्ये which is a vector form आणि which is a scalar form scalar form म्हणजे A bar dot B bar divided by modulus of A bar जेव्हा B bar चं A bar वर होते तेव्हा आपण असं लिहू शकतो जेव्हा बघा ते आपलं उलट पोझिशन असतं the projection of B bar on A bar आपण A bar on B bar त्यावेळेस काय होणार आहे आपलं इथं आपण A bar on B bar डिवाइड बाय ज्याच्यावर झालंय त्याचा मॉड्युलस खाली घ्यायचा इथं A bar वर झालं मॉड्युलस ऑफ A bar घेतलं इथं B bar वर झालं मॉड्युलस ऑफ B bar आपण छेदामध्ये घेतलेलं हे लक्षात घ्यायचं आता इथं ज्यावेळेस A bar वर होतं जसं A cap घेतला त्यावेळेस B bar वर होतं त्यावेळेस काय घेतलं पाहिजे आपण B cap घेतलं पाहिजे म्हणजे त्या आपण नोंद येईल मग A bar dot B bar इथं B bar डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ B bar ब्रॅकेट स्क्वेअर असं होतं पण जेव्हा B bar on सॉरी A bar on B bar होतं तेव्हा आणि A bar on B bar होतं तेव्हा आपण असं लिहू शकतो B bar on A bar होतं त्यावेळेस A bar dot B bar डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ A bar असं आपल्या ठिकाणी लक्षात घेता येईल ओके Now, direction cosine and direction angles and direction cosines. हा विचार आपल्याला आता करायचा आहे. Direction angles and direction cosine. The direction angles of a non-zero vector A bar are alpha, beta and gamma. These are direction angles. बघा हा जो A bar आहे याचे corresponding direction angles आपल्याला लक्षात येते. हे कसे अल्फा, बीटा आणि गॅमा इथं बघा हा x अक्षाभोवती कोणता अल्फा आहे y अक्षाभोवती कोणता बीटा आहे आणि z अक्षाभोवती कोणता ह्या a बार ने केलेला जो अँगल आहे तो कोणता गॅमा आहे ऑल बिलॉंग टू 0 टू पाय प्रत्येक जण जो आहे तो 0 टू पाय च्या दरम्यानचा आहे that a makes with the positive x axis positive y axis and positive z axis respectively
अल्फा कोणाच तयार केला एक्स ऍक्सिस, बीटा कोणाच तयार केला वाय ऍक्सिस आणि गॅमा कोणाच तयार केला झेड ऍक्सिस तयार केला आहे. These angles completely determine the direction of हे जे अँगल्स आहेत हे या वेक्टर कोणत्या दिशेने चाललेला आहे ते दाखवण्याचं काम करतात. ठीक आहे. The cosines of this direction angles is cos alpha, cos beta and cos gamma are called direction cosines of the vector A bar. As theta is the angle between I bar म्हणजे unit vector along with x axis and A bar. आता A bar इथे A1 I bar, A2 J bar आणि A3 K bar आणि ते मग आपला cos theta काढली नाही बघा. थीटा जर सॉरी cos अल्फा घ्यावा लागला आपल्याला. मग cos अल्फा आपल्याला कसं लिहिता येते दोघांचा डॉट प्रोडक्ट दोघांमधला अँगल मी इथं काय लिहिता येते A bar डॉट I bar डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ A bar इनटू मॉड्युलस ऑफ I bar. ओके असं आपल्याला लिहिता येते. मग A bar ची किंमत काय आपण मग A1 टाइम्स I bar, A2 टाइम्स J bar, A3 टाइम्स K bar डॉट विथ I bar डिवाइड बाय मॉड्युलस मध्ये अंडर रूट मध्ये घ्यायचं A1 स्क्वेअर, A2 स्क्वेअर, A3 स्क्वेअर आणि I कॅप ची किंमत किती 1. I कॅप चा आन्सर किती 1 आणि मग उत्तर काय म्हणायचं बघा. याने याच्याबरोबर डॉट डॉट घ्यायचं फक्त A वर उत्तर द्यायचं. A1 डिवाइड बाय काय आलं मॉड्युलस ऑफ A bar असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. मग आता A1 चं उत्तर मॉड्युलस ऑफ A bar असं दिलंय. सिमिलरली cos बीटा काय cos बीटा म्हणजे J बरोबर आपल्या विचार करायला लागतो. विथ y ऍक्सिस बरोबर अँगल बीटा y ऍक्सिस बरोबर उत्तर काय A2 डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ A bar. आणि व्हॉट अबाउट cos गॅमा दिले आहे A3 डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ A bar. मग हे आपल्याला असं लिहिता येऊ शकतं बघा. हे आपल्याला असं लिहिता A1 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ A bar cos alpha, A2 is equal to modulus of A bar cos beta, A3 is equal to modulus of A bar cos gamma असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. ओके म्हणजे हे आपल्याला त्याच्यामधून डायरेक्शन कोसाइनच्या माध्यमातून लिहिता येऊ शकतं. डायरेक्शन कोसाइन कसं तयार करतात ते देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ओके ठीक आहे. आता आपण काय करायचं ह्या सगळ्यांच्या वर्गांचा विचार करायचा. आता जर सगळ्यांच्या वर्गांचा जर आपण विचार केला तर काय मिळते बघूया. आता हे तिघ जण आहेत ना cos alpha, cos beta, cos gamma हे टाकून करू. cos स्क्वेअर नाव म्हणायचं नाव डायग्राम मी पुसून टाकतो. डायग्रामच्या जागीच आपण ते कन्वर्ट करूया. नाव समजा नाव स्क्वेअर करायचं cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा याच्या संदर्भात काय विचार करतो. व्हॉट अबाउट cos स्क्वेअर अल्फा इथं आपण पाहिलं त्याचं उत्तर येतं A1 अपॉन मॉड्युलस ऑफ A bar त्याचा वर्ग, A2 अपॉन मॉड्युलस ऑफ A bar त्याचा वर्ग आणि लास्ट केस A3 अपॉन मॉड्युलस ऑफ A bar त्याचा वर्ग असा विचार करताय. इथं काय A1 स्क्वेअर इथं मॉड्युलस ऑफ A ब्रॅकेट स्क्वेअर इथं A2 स्क्वेअर मॉड्युलस ऑफ A ब्रॅकेट स्क्वेअर आणि A3 स्क्वेअर मॉड्युलस ऑफ A ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता मॉड्युलस ऑफ A काय आपल्याला माहिती आहे. मॉड्युलस ऑफ A दॅट इज A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. मग मॉड्युलस ऑफ A स्क्वेअर काय होईल A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. बघा हे सगळे स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. ओके मग आता इथे आपण लक्षात घेऊ A1 स्क्वेअर सगळ्याचा सारखा A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ A ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं उत्तर आता इथे कळालं. म्हणजे उत्तर काय मिळालं A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर डिवाइड बाय मॉड्युलसचा वर्ग लिहायचा. म्हणजे त्याचे उत्तर काय मिळालं आपल्या इथं बघा A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. आणि मग इथं काय लक्षात आलं ते दोघं जण सारखेच एकमेकांना गेट कॅन्सल होतील म्हणून याचं उत्तर आलं वर. आणि म्हणून आपल्याला इथे काय मिळालं cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा याचं उत्तर काय मिळालं आपल्याला या ठिकाणी 1 मिळालं आहे. लक्षात आलं. दिस इज कोसाइन अँगल. त्याच्या वर्गाची बेरीज जर आपण केली तिघांच्या अँगलच्या वर्गाची त्याची बेरीज किती येते 1 येते. हे मात्र लक्षात ठेवण्याचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे ओके. आताच आपण रिलेशन पाहिलं. कोणतं रिलेशन पाहिलं cos स्क्वेअर अल्फा
plus cos square beta plus cos square gamma is equal to ओके. अजून एक रिलेशन पाहिलं होतं आपण cos अल्फा काय करत होतो a1 आपण मॉड्युलस ऑफ a1 a बार. ठीक आहे. मग a1 ची किंमत काय घेतली त्याच्यानंतर cos बीटा काय घेतली आपण a2 आपण मॉड्युलस ऑफ a बार आणि cos gamma is equal to a3 आपण मॉड्युलस ऑफ a बार. ओके. आणि मग इथं काय म्हणतात आपल्याला बघा हे इकडे मल्टिप्लाय करा a1 काय मिळालं मॉड्युलस ऑफ a बार cos अल्फा a2 काय मिळालं मॉड्युलस ऑफ a बार cos बीटा आणि लास्ट केस हे नथिंग बट मॉड्युलस ऑफ a बार cos गॅमा. ओके. मग हे आपल्याला त्याच्याकडे विचार करता येते ना. मग a बार इज इक्वल टू a1 i बार a2 j बार आणि a3 a1 याचा विचार करू. याच्यामध्ये करस्पॉन्डिंग किमती टाकून a बार नथिंग काय झाले मॉड्युलस ऑफ a बार cos अल्फा टाइम्स i बार मॉड्युलस ऑफ a बार cos बीटा टाइम्स j बार and modulus of a bar cos gamma times k bar. Okay. Modulus of k bar value cos alpha times I bar cos beta times j bar cos gamma times k bar. Okay. That is modulus of a bar. आता याला काय करायचं modulus of a bar इकडे डिवाइड करू आपण. a bar divided by modulus of a bar nothing but cos alpha times I bar cos beta times j bar cos gamma times k bar. This is what काय म्हणतात त्याचं एक काय बरोबर. म्हणजे हे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत हे काय दर्शवतात युनिट वेक्टर दर्शवतात. काय दर्शवतात युनिट वेक्टर दर्शवतात. जर डायरेक्शन कोसाइन आय ला म्हटले असेल डायरेक्शन कोसाइन जे ला म्हटले असेल डायरेक्शन कोसाइन के ला म्हटले असेल तर काय रिप्रेझेंट करतात ए कॅप रिप्रेझेंट करतात म्हणजे युनिट वेक्टर रिप्रेझेंट करतात. ओके. मी तर आपल्याला असं म्हणताय इट मीन्स दॅट किंवा इट means that the direction cosines of a vector a bar is the component of is the component of unit vectors along the direction of along the direction of जे it means that हे जे components आहेत a बार ते जे काय रिप्रेझेंट करतात component म्हणजे सब म्हणून आपण त्याला कोएफिशिएंट मध्ये जाता आहे this represent त्याला component म्हणतात. Component represent the unit vector चे components आहेत. डायरेक्शन कोसाइन काय रिप्रेझेंट करतात components of unit vector काय रिप्रेझेंट करतात along with the a bar. म्हणजे components म्हणजे आयडेंटिटी कोएफिशिएंट a बार चे रिप्रेझेंट करतात along डायरेक्शन मध्ये a बार च्या दिशेने. युनिट वेक्टर चे काय असतात components असतात ते लक्षात ठेवायचे. कोण डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे कोणता एखादा युनिट वेक्टर तुम्हाला दिला त्याची आयडेंटिटी सगळं काय दाखवतात डायरेक्शन कोसाइन दाखवतात हे लक्षात घ्यायचं. ठीक है. डायरेक्शन कोसाइन DCS शॉर्टकट मध्ये कसं लिहितात DCS of any line along A with a vector a bar has the same direction cosine as that of a bar. Okay. Direction cosines of generally denoted by L, M, N. यानी डायरेक्शन कोसाइन दाखवतो. मग L काय रिप्रेझेंट करतो cos अल्फा m काय रिप्रेझेंट करतो cos बीटा m रिप्रेझेंट करतो cos gamma. As the unit vector along x axis y axis z axis then I bar j bar k bar then I bar makes a direction angles 0 pi by 2 आणि pi कसं करतो बघा. म्हणजे ज्यावेळेस I bar असतो तो x अक्षाभोवती 90 डिग्रीचा y अक्षाभोवती देखील 90 डिग्रीचा कोन करतो आणि म्हणून त्याचे डायरेक्शन अँगल आपल्याला लक्षात आले 0 नंतर किती 90 आणि इकडचं पण 90 डिग्री अँगल झाला म्हणून डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द करस्पॉन्डिंग x ऍक्सिस किंवा I इज cos 0 cos pi by 2 cos pi by 2 म्हणजे 1 0 0 असं आपल्याला लिहायचं.
Similarly, direction cosine of y axis is 0 1 0 and z axis 0 0 1 असं आपल्याला सांगता येतं. त्याचं कारण काय, या ठिकाणी इतर ऍक्सिस होते किती अंशाचा कोणता करतो तो 90 डिग्रीचा, फक्त तोच एक सर किती करतो 0 आणि मग 0 म्हणलं का 0 ची किंमत येते 1, बाकी सगळ्यांना किंमत येते 0. म्हणून काय आलं पहिलं x अक्षाभोवती 1 0 0, y अक्षाभोवती 0 1 0, z अक्षाभोवती 0 0 1 असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. ठीक आहे. नाव OL bar and OL dash. OL bar and OL dash. Be the vectors in with the direction of line L L dash. Direction of line L L dash. म्हणजे इकडे एका डायरेक्शन ने चाललेला आहे. If alpha, beta, gamma are the direction angles of OL bar, then direction angles of OL dash is pi minus alpha. आता तो कसा येतो ते बघू आपण. pi minus alpha. आता इथं बघा, इथे किती आहे टोटल लाईन ला किती आला अल्फा, तर राहुल लाईन ला किती आला pi minus alpha. इथे टोटल लाईन ला बीटा एवढा आला, तर लाईन ला किती आला बघा, तिथपासून आपलं काउंट करायला लागेल. तो आला pi minus बीटा आणि इथं अल्फा आहे, इथं लाईन ला किती आला pi minus gamma असं आपल्याला सांगतात येईल. these are angles of OL dash. मग डायरेक्शन अँगल म्हणायचं pi minus alpha, pi minus beta, pi minus gamma. Direction cosines of OL bar are cos alpha, cos beta, cos gamma, L, M, N. Whereas the direction cosines of OL dash are cos pi minus alpha, cos pi minus beta, cos pi minus gamma. म्हणजेच काय मायनस cos alpha. आता आपल्याला माहिती आहे cos pi minus theta. पण त्याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये हा कसा असतो पाय असतो, तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहतं असं पाहिलं ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टरमध्ये. आणि pi minus alpha सेकंड पार्टमध्ये म्हणून त्याच्यामध्ये बोलतो मायनस cos alpha, cos theta येतं. तसे इथं मायनस cos alpha, cos beta, minus cos gamma. That is minus L, minus L, minus L. Direction cosines of the L dash are same as that of OL dash or OL dash bar. In the direction of line L dash, either L or minus L, minus L, minus L. Cos square alpha, cos square beta plus cos square gamma याचं उत्तर पण येतं. तसंच L square, M square, N square याचं उत्तर देखील काय येतं पण येतं. म्हणजे जरी उलटे घेतलं तरी वर्ग केल्यानंतर सगळ्यांचं उत्तर काय येतं सारखंच येतं. म्हणजे कोणतंही घेतलं तरी चालू शकतं. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ L डॅश दोन्ही पण घेऊ शकता तुम्ही. L M N घेऊ शकता किंवा मायनस L मायनस L मायनस N असंही घेऊ शकता. ठीक आहे. Now we see the direction cosine by the direction ratio pattern. Any three numbers which are proportional to the direction cosine. Direction cosine ची काय असतं पाहिजे, एक प्रोपोर्शनल नातं असतं पाहिजे, समाप्रमाणात असलं पाहिजे. Of the line is called direction ratio. त्याला DRS असं शॉर्टकट मध्ये म्हणतात. जसं त्याला DCS असं म्हणतात डायरेक्शन कोसाइन्स, तसं त्याला DRS असं म्हटलं जातं. Generally the direction ratios are denoted by A, B, C. जसं तिथं L M N दाखवतो तसं तिथं L A B C दाखवलं जातं. If L M N are the direction cosines and A B C are the direction ratios, they आता हे कसं सांगितलं proportional सांगितलं. Proportional सांगितल्यामुळं A is proportional to the L, B is proportional to the M, C is proportional to the M. हे म्हणजे आपण असं लिहू शकतो या आपण L किंवा L आपण कसं पण इथं आता हेर्मिस रिलेशन नुसार A आपण L, त्यानंतर B आपण L आणि C आपण L इज इक्वल टू लॅम्बडा असं दर्शवलं आहे. म्हणजे सेम प्रोपोर्शनल आहे. प्रोपोर्शनल किती लॅम्बडा आहे अशा प्रोपोर्शनलला A B C ला काय म्हणायचं डायरेक्शन रेशोज असं म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं की आपण असं सांगू शकतो दॅट इज L आपण इज इक्वल टू M आपण N, M आपण B आणि N आपण C. त्याचे उत्तर आपण लॅम्बडा दाखवू शकतो. म्हणजे कसं पण हे तर रेसिप्रोकल टाइप्स त्याचं काय आलं रेशोज मध्ये आलं. सेमच रेशो बदलणार नाही, रेशो बदललेला नाही. म्हणून आपण हे तर A आपण N किंवा L आपण एक कसं लिहू शकतो. रेशो निवड विचार फक्त फरक एकच दोन यायचं तो दोन असते. पण रेशो बदलणार नाही, ते रेशो सेम प्रोपोर्शनल असतात. आणि म्हणून ते ABC ला काय म्हणायचं डायरेक्शन रेशो असेल तरच म्हणायचं, आता म्हणता येणार. फॉर एक्झाम्पल बघा, इफ द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन इज दिलेली डायरेक्शन कोसाइन ह्या डायरेक्शन कोसाइन्स. मग आता याच्यावर डायरेक्शन रेशो कसं करायचं 0 येईल 2 1 येईल 2 3 ह्या सगळ्याला 2 मिळून किंवा सगळ्या मिळून आपण 2 काय केला काढून टाकला
तर त्याचं उत्तर काय असेल 0, 1, √3 असं पण येऊ शकतं. म्हणजे रेशो मध्ये काय आलं बघा 0, 1 आणि √3. या सगळ्यांच्या छेदामध्ये काय होतं 2 होतं. इथे 2 आपण डायरेक्ट काय केला मल्टिप्लाय केलं ऑन थ्रॉड. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं 2 निघून गेला 0, 1, 3. these are also डायरेक्शन रेशो. ओके 0, √3 हे कसं आलं बघा. आता हे आपलं मूळचं उत्तर आहे. याला 0, √3 याला काय करायचं 2 into √3 ने गुणा. ह्या प्रत्येकाला गुणा तरी चालतं. मी इथे 0 घेणार आहे. इथे किती उत्तर येईल 2 √3 सॉरी 2 गेला कॅन्सल झाला म्हणजे फक्त √3 आलं. इथे गुणल्यानंतर 2 गेट कॅन्सल उत्तर आलं 3 म्हणजे 0, √3 असं हे डायरेक्शन रेशो आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा याला जर आपण √3 ने गुणलं 2 √3 किंवा 4 √3 ने जर गुणलं तर उत्तर काय येतं बघा. इथं उत्तर किती इथं उत्तर आहे 0, 2 √3 आलं. पुढचं किती 2 गेला कॅन्सल झाला आणि √3 गेला म्हणजे 3 आलं. उत्तर म्हणजे किती आलं 6 टाइम्स 3 म्हणजे उत्तर 6च येईल. ओके 6 आहे ना कारण इथं 2 निघून हे 3 पूर्ण होतात म्हणजे 2 √3. म्हणजे काय लक्षात येतं आपल्याला डायरेक्शन रेशो एकच आहे सॉरी कोसाइन एकच आहे मात्र डायरेक्शन रेशो आपल्याला वेगळ्या पद्धतीने मिळाले. डायरेक्शन रेशो ऑफ द सेम लाईन. मी इथून एक नोट आपल्याला तयार होऊ शकते. द लाईन हॅज इन्फिनिटली मेनी डायरेक्शन रेशोज बट युनिक डायरेक्शन कोसाइन. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. एक डायरेक्शन कोसाइन पण इन्फिनिटली मेनी डायरेक्शन रेशोज असू शकतात सेम लाईनला. हे लक्षात घ्यायचा मुद्दा आहे. डायरेक्शन रेशोज बदलू शकतात पण डायरेक्शन कोसाइन नेव्हर बी चेंज. लक्षात द्या सगळ्यांच्या. ओके ठीक आहे. नाउ वी सी द रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन. आपल्याला माहिती आहे ABC विथ द डायरेक्शन रेशो आणि LMN विथ द डायरेक्शन कोसाइन. आता रिलेशन आपल्याला शोधून पाहायचं आहे. बाय डेफिनेशन ऑफ DIS डायरेक्शन रेशोज काय सांगतो शब्द डेफिनेशन तो L आपण इज इक्वल टू M अपॉन B हे सारख्या प्रमाणात असतात. N अपॉन C इज इक्वल टू सम लॅम्बडा. L ची किंमत आपण A लॅम्बडा म्हणू, B ची किंमत B लॅम्बडा म्हणू, सॉरी M ची किंमत आणि N ची जी किंमत आहे ती C लॅम्बडा असं म्हणू. ठीक आहे. आता वी नो दॅट आपल्याला रिलेशन माहिती आहे L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस L स्क्वेअर इज इक्वल टू किती उत्तर येतं 1. ठेवा किमती A लॅम्बडा स्क्वेअर प्लस B लॅम्बडा स्क्वेअर ठीक आहे प्लस C लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे आले A स्क्वेअर लॅम्बडा स्क्वेअर B स्क्वेअर लॅम्बडा स्क्वेअर C स्क्वेअर लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 1. and lambda square is equal to A square plus B square plus C square is equal to 1. Then lambda square is equal to 1 upon A square plus B square plus C square. Then lambda is nothing but what? Plus minus 1 upon under root A square plus B square plus C square असं आपल्याला लिहिता आहे. म्हणून L ची किंमत काय प्लस मायनस A upon under root A square plus B square plus C square. म्हणजे दिसतं तुम्हाला डायरेक्शन रेशो दिले डायरेक्शन कोसाइन काढता येईल. M ची किंमत प्लस मायनस A upon under root A square plus B square plus C square आणि M ची किंमत प्लस मायनस C upon under root A square plus B square plus C square. याच्यामध्ये काय केलं आपण या प्रत्येकामध्ये किमती देऊन ठेवल्या आपल्याला उत्तर या ठिकाणी काय झालं. ओके म्हणजे तुम्हाला समीकरण फाइंड करता येते. ओके ठीक आहे. आता महत्त्वाची नोट आपल्या ठिकाणी पाहिजे. द डायरेक्शन कोसाइन्स आर द सिमिलर द डायरेक्ट डेफिनेशन ऑफ युनिट वेक्टर. अगदी बरोबर आहे. युनिट वेक्टर सारखं काम करतो. समजा एक आपल्याला वेक्टर दिले x बार a i बार b j बार c j कॅप c k बार विथ एनी वेक्टर्स. आणि आता a b c हे काय दाखवतात डायरेक्शन रेशो. आता i कॅप जर काढायचं युनिट वेक्टर काढायचं काय x बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ a बार. ठीक आहे. आता मॉड्युलस ऑफ x बार काय अंडर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. इथं प्रत्येकाला जर याला डिवाइड केलं तर दिस इज व्हॉट l बार दिस इज व्हॉट m बार m दिस इज l. हे काय रिप्रेझेंट करतात इज द युनिट वेक्टर डायरेक्शन कोसाइन्स अलोंग द x. हे प्रत्येक जण काय रिप्रेझेंट करतात डायरेक्शन कोसाइन रिप्रेझेंट करतात अलोंग द x बार. म्हणजे कोणताही वेक्टर दिला आणि त्याच्या मॉड्युलस त्याला जर भागलं तर जे काय तयार होतं ते दॅट इज व्हॉट डायरेक्शन कोसाइन. म्हणजे डायरेक्ट युनिट वेक्टर तयार होतं अलोंग विथ x बार. हे लक्षात ठेवायचं हे विसरायचं नाही. ओके.